नमस्कार. लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं परत एकदा स्वागत. आज जो टॉपिक मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे तो आहे डेटा क्लिनिंग. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी काही मेथड्स तुम्हाला सांगितल्या होत्या डेटा हँडलिंग आणि प्री प्रोसेसिंगमध्ये. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं जी स्टेप आहे ती आहे डेटा क्लिनिंग. मशीन लर्निंगमध्ये जेव्हा तुम्ही मॉडेल क्रिएट करतात त्या मॉडेलला देण्याकरता जो डेटा असतो किंवा डेटा सेट असतो तो अतिशय क्लीन असा असला पाहिजे. त्याकरता डेटा क्लिनिंग ही मेथड वापरल्या जाते. आता हे बघा, तुमच्या स्क्रीनवर एक इमेज दिसते. त्या इमेजमध्ये डेटा क्लिनिंगच्या 3 मुख्य स्टेप्स दाखवलेल्या आहेत. पहिली आहे आउटलायर्स, दुसरी आहे डुप्लिकेट्स आणि तिसरी आहे इनकन्सिस्टन्सी. म्हणजे डेटा सेट तुमच्याकडे जेव्हा येतो तर त्या डेटा सेटमधून तुम्हाला या 3 स्टेपमधून डेटा क्लिनिंग करता येतो. यानंतर बघूयात हे कशा पद्धतीने मशीन लर्निंगमध्ये आपल्याला करता येईल. पण त्या पहिले या कन्सेप्ट काय आहेत हे समजून घेऊयात. सगळ्यात पहिली जी आहे त्याला म्हणतात आउटलायर्स. आता आउटलायर्स म्हणजे काय असतं की तुमच्याकडे एक डेटा पॉईंट आहे किंवा रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे वय तुम्हाला दिसत आहेत. त्या वयामध्ये 14, 15, 16 आणि 40 असे काही वय तुम्हाला दिसत आहेत. आता हा डेटा सेटमध्ये हा डेटा पॉईंट किंवा रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की वय साधारणतः 15 ते 16 या दरम्यान असावेत किंवा अशी असतील. पण 40 हे वय थोडं जास्ती वाटतं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमच्या डेटा पॉईंट किंवा रेकॉर्डमध्ये कुठंतरी काहीतरी आउटलायर्स आहेत, चुकीची माहिती आहे. ही तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, आउटलायरच्या माध्यमातून करेक्ट करावं लागेल. दुसरी जी आहे ती आहे डुप्लिकेट्स. डुप्लिकेट्स म्हणजे काय की एखादा डेटा पॉईंट किंवा रेकॉर्ड्स हा डुप्लिकेट असू शकतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला दिसतंय की रोहन पाटील पुणे असे 2 डेटा पॉईंट किंवा रेकॉर्ड्स मला दिसत आहेत. पण तुम्हाला ते व्हेरीफाय करावं लागतील की ते डुप्लिकेटच आहेत का. म्हणजे त्याचा पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड्स तुम्हाला चेक करावं लागेल की हा डुप्लिकेट रेकॉर्ड आहे. असेल तर तुम्हाला तो काय करावं लागेल, रिमूव्ह करावा लागेल. म्हणजे डुप्लिकेट्स काढून टाकावे लागतील. तिसरं जे आहे त्याला म्हणतात इनकन्सिस्टन्सी. इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय की परत तुमच्या डेटा पॉईंट्स किंवा रेकॉर्ड्समध्ये सिटी ही एक प्रकारची फील्ड आहे ज्याच्यामध्ये पुणे, पुणा किंवा कॅपिटलमध्ये पुणे किंवा स्मॉलमध्ये पुणे असं ते सिटीचं नाव लिहिलेलं आहे. हे मला माहीत आहे की पुण्याला पुणा किंवा पुणे असं म्हणतात. पण मशीनला हे समजणार नाही. मशीनकरता काय होईल, हा प्रत्येक सिटीचे नावं हे वेगळे होतील. म्हणजे मॉडेलमध्ये मला जेव्हा फेच करायचं आहे रेकॉर्ड सिटीचं तर तुम्हाला कुठेतरी ती इनकन्सिस्टन्सी दिसेल. म्हणून तुम्हाला ही जी इनकन्सिस्टन्सी आहे ती काढावी लागेल तुमच्या डेटा सेटमधून जेव्हा तुम्ही डेटा क्लिनिंग करणार आहात. मला वाटते हे तुम्हाला 3 आउटलायर्स, डुप्लिकेट्स आणि इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. तुमच्या स्क्रीनवर आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे करायचं आहे मग मी करणार कसं. तर पांडाच्या माध्यमातून, पायथॉनच्या माध्यमातून तुम्ही एक छोटा प्रोग्राम लिहून ते आउटलायर्स, डुप्लिकेट्स आणि इनकन्सिस्टन्सी काढू शकतात. स्क्रीनवर तुम्हाला एक छोटासा पायथॉनचा प्रोग्राम दिसतो आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पांडाज मी इम्पोर्ट केलं जेणेकरून माझा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये जो डेटा सेट आहे तो मी फेच केला. तो एका डेटामध्ये मी तो स्टोअर केला ज्याच्यामध्ये काही आउटलायर्स आहेत,
इनकन्सिस्टन्सी आहे आणि डुप्लिकेट्स आहेत. त्यानंतर मी तो ओरिजिनल मूळ डेटा जो आहे तो प्रिंट केला. स्टेप नंबर 1 मी वापरली की मला डुप्लिकेट्स काढून टाकायचे. तर पायथॉनमध्ये पांडाजमध्ये ड्रॉप डॉट डुप्लिकेट नावाचं फंक्शन आहे, ज्याने तुम्ही काय करू शकतात, डुप्लिकेट व्हॅल्यूज तुमच्या डेटा फ्रेम्स डेटा सेटमधून काढू शकतात. दुसरं जे आहे ते इनकन्सिस्टन्सी आहे. इनकन्सिस्टन्सी काढण्याकरता वेगवेगळे प्रकारचे फंक्शन्स आहे. जसं सिटीमध्ये मी दिलं आहे, मग मी काय केलं की सगळेचे सगळे सिटीचे नावं हे लोअर केसमध्ये कन्व्हर्ट केले. म्हणजे मी ती इनकन्सिस्टन्सी पण काय केली, काढून टाकली. आणि नंतरची सेट जी आहे आउटलायर्स, मी सांगितलं की 40 वयाचा रेकॉर्ड हा चुकीचा असू शकतो. एक तर तो तुम्हाला करेक्ट करावा लागेल किंवा तो काढून टाकावा लागेल. इथे मी फंक्शन वापरून जर एज 10पेक्षा जास्त आणि 20पेक्षा कमी असेल तर तो रेकॉर्ड्स मी काय केला, वगळला किंवा डिलीट केला. पण लक्षात घ्या की तुम्हाला करेक्ट जर करायचं असेल तर तुम्ही तो काय करू शकतात, रेकॉर्ड्स किंवा डेटा पॉईंट करेक्ट करू शकतात. आता याचं आउटपुट तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की मूळ डेटा कसा प्रिंट झालेला आहे, त्याच्यामधून डुप्लिकेट्स व्हॅल्यूज कशा निघालेल्या आहेत, इनकन्सिस्टन्सी कशी निघालेली आहे आणि आउटलायर्स कसे निघालेले आहेत. आता हा जो पूर्ण डेटा सेट तयार झालेला आहे हा अतिशय स्वच्छ आणि क्लीन आहे, जो तुम्ही मॉडेलला देऊन तुम्हाला जे प्रिडिक्शन्स करायचे आहेत ते अतिशय अचूक आणि योग्यरित्या प्रिडिक्ट करू शकतात. चला तर मला वाटतं आज तुम्हाला डेटा क्लिनिंगच्या ह्या काही 3 स्टेप्स ज्या आहेत, आउटलायर्स, डुप्लिकेट्स आणि इनकन्सिस्टन्सी, या अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने लक्षात आल्या असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच त्या द्या. आणि ह्यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओज जे आहे ते बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.